तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे। नवी मुंबईतल्या एमपीएससीच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध विभागाचा पेपर आहे तो फुटलेला आहे आणि या प्रकरणी आता 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मी सध्या सीबीडी या ठिकाणी आहे। आपण पाहतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सीबीडी या ठिकाणी कार्यालय आहे आणि याच ठिकाणाहून तो कारभार आहे हाकला जातो। 22 मार्च रोजी औषध विभागाच्या गट ब चा हा पेपर होता, मात्र त्या आधीच हा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाला असल्याचे तक्रार आहे ते काही उमेदवारांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली होती, मात्र त्यावेळेस गंभीर दखल ही घेण्यात आली नव्हती। अखेर तपासाअंती आहे ते हा संपूर्ण प्रकार उघड झालेला आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल केल्यानंतर 6 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये 3 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने आहे ते पेपर फुटीचं सत्र हे अजूनही सुरू आहे आणि यावरती आहे ते निर्बंध राज्य सरकारला घालता आलेले नाहीत। दरम्यान या प्रकरणी आहे ते कोणतेही ठोस माहिती आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दिली जात नाहीये। त्यामुळे आपण पाहणार आहोत की या प्रकरणी अधिक काय माहिती मिळते का आणि सचिव आणि अध्यक्ष भेटून या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण देत आहेत का। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।